सुजय विखे. मोदी सरकार तुल्यबळ माणूस अद्यापी झालेला नाही. दोन्ही प्रतिस्पर्ध्यांमध्ये खूप चांगली लढत झालेली. पहिल्यांदा एकतर्फी वाटणारी निवडणूक ती 2 वे झालेली. विखे येतील असं वाटतं, पण गॅरंटी नाही सांगता येत असं. मॅडम ॲक्च्युली सगळीकडेच आहे ना मोदी विरोधात लाट आहे, आणि त्याच्यामुळं उमेद की आम्ही हटू शकत नाही, आम्हाला कोणी पाडू शकत नाही, ही परिस्थिती सगळी म्हणजे सगळ्यांच्या याच्यामध्ये असं झालं की हे परत होऊ शकत नाही. पूर्वी पगार एखाद्या व्यक्तीचा 5,000 होता, आता 50,000 आहे. मग ते म्हणतात बघ 400 रुपयाचा सिलेंडर आता 400लाच राहायला पाहिजे. आता सभा होणं म्हणजे उलट निगेटिव्ह इफेक्ट होता असं माझं म्हणजे. लंके हे वाईट उमेदवार वाईट नाही किंवा त्यांच्याबद्दल निगेटिव्ह थिंकिंग काहीच नाही. विखे आमच्याकडे लंकेच म्हणतात सगळे. लंके यायला पाहिजे निवडून. काही थोडंफार मात्र बरं विखे येणार. मोदींमुळे विखे येतील. मोदीसाठी विखे. खासदार सुजय विखे की लंके? नमस्कार, मी तुमच्या सर्वांची लाडकी जान्हवी लटके आणि आज आपण इथे आलेलो आहोत सावेडी भागातील जॉगिंग ट्रॅक येथे. तुम्हाला तर माहितीच आहे, नुकत्याच लोकसभेच्या निवडणुका पार पडलेल्या आहेत आणि आता येत्या 4 जूनला निकाल लागणार आहे. तर आपण पाहूयात येथील लोक काय बोलतात ते. चला या. नमस्कार काकू. नमस्ते. आपल्या नगरतर्फे आम्ही आलेलो आहोत आणि आम्हाला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की आत्ताच निवडणुका झालेल्या आहेत, तर काय वाटतं कोण येणार निवडून? कोण येणार निवडून? अंदाजे. विखे की लंके? सुजय विखे. सुजय विखे. का बरं सुजय विखे? आपल्याला विकास घडवून आणायचा आहे आणि त्या संदर्भात ते खूप पॉझिटिव्ह आहेत. त्यामुळे असं वाटतं की नक्की डॉक्टर सुजय विखे येतील, ते विकास घडवतील. बरं, चालेल. थँक्यू. चला या. बरं काका, तुम्ही काय आता असे राजकारणाच्या बाबतीत आम्ही काही बोलणं बरं नाही ना. बरं, चालतं. पण आता कसं आहे की डेव्हलपमेंट कुठल्या गव्हर्नमेंटकडनं होते हे महत्त्वाचं आहे. 2014 ते 24मध्ये पुष्कळशी डेव्हलपमेंट जी झालेली आहे, रस्ता म्हणा, रेल्वे म्हणा, पूल म्हणा, बाकीचे हे ओव्हरब्रिज वगैरे ह्या ज्या स्कीम आणि योजना झाल्या त्या ह्या BJP गव्हर्नमेंटने म्हणजे खास करून मोदी सरकारच्या काळात झालेलं आहे. त्यामुळे मोदी नंबर 1 आहे आजच्या स्थितीमध्ये. तसं बघितलं आत्तापर्यंतचे राजकारणी लक्षात घेतले तर मोदी सरकार तुल्यबळ माणूस अद्यापी झालेला नाही. थँक्यू. चला या पुढे वळूयात आपण. नमस्कार सर. बोला, काय आता तुम्हाला तर माहिती आहे निवडणुका पार पडलेल्या आहेत. आता 4 जूनला आपला रिझल्ट आहे, तर काय वाटतं कोण निवडून येणार, सुजय विखे की लंके? आता तसं तर काही सांगता येणार नाही, पण एकच अपेक्षा आहे की जो काम करील तो निवडून आला पाहिजे. आता कारण आता पूर्ण जर पाहता तर दोन्ही प्रतिस्पर्ध्यांमध्ये खूप चांगली लढत झालेली. पहिल्यांदा एकतर्फी वाटणारी निवडणूक ती 2 वे झालेली. त्याच्यामुळे आता कोण निवडून येईल सांगता येत नाही, पण जो येईल त्यांनी काम करावं अशी नक्कीच अपेक्षा आहे. ठीक आहे, म्हणजे तुम्ही एक्झॅक्ट पोल असं कोणाच्या बाजूने देणार नाही? द्यायचं आता ती परिस्थिती मला तरी वाटत नाही. पर्सनली मला असं वाटतं लढत जी झालेली ती खूप चांगल्या पद्धतीची तुल्यबळ लढत झालेली. बस इतकंच तुला सांगू शकतो. चालेल, थँक्यू. तुम्हाला काय वाटतं काका? मला असं वाटतं आम्ही जो मत दिलंय ना तो उमेदवारापेक्षा पक्षाला बघून दिले की जो पक्ष काम करतो, मग उमेदवार कोणी असो त्याच्याशी आम्हाला काही घेणं देणं नसतं. आमचं एकच म्हणणं आहे की पक्ष जर स्ट्रॉंग असेल तर उमेदवाराला ते काम करावंच लागतं. त्यामुळे आम्ही पक्षाकडे पाहून मतदान केले आणि त्यांनी ते जे काही जाहीरनाम्यात आश्वासन दिले पूर्वी पाळले ते ह्यावेळेस पाळतील याची आम्हाला गॅरंटी. काय वाटतं काका तुम्हाला? त्यांनी सांगितलं ते बरोबर आहे. दोघांचंही मत एकच आहे. चालेल. नमस्कार काकू. आता तुम्हाला तर माहिती आहे आपल्या निवडणुका पार पडलेल्या आहेत आणि 4 तारखेला आपला रिझल्ट आहे, तर काय वाटतं कोण येणार निवडून, लंके की विखे? विखे येतील असं वाटतं, पण गॅरंटी नाही सांगता येत असं. का बरं विखे? काय आता सगळीकडे हवा आहेच आहे. काही विकास कामं सांगू शकता का त्यांची विकास कामं मला नाही सांगता येणार. बाकी काय. आता नुकत्याच आपल्या निवडणुका पार पडलेल्या आहेत, काय वाटतं कोण निवडून येणार, सुजय विखे की लंके? मॅडम ॲक्च्युली सगळीकडेच आहे ना मोदी विरोधात लाट आहे, आणि त्याच्यामुळं उमेदवार कोण आहे याच्यापेक्षा लोकांना वरती आपण जे म्हणतो की कॉन्स्टिट्यूशन बदलण्याच्या हालचाली ज्या चालू आहे किंवा त्या दिशेने वाटचाल जी चालू आहे त्याच्यासाठी लोकांना लोकशाही वाचवायची आहे. त्याच्यामुळं जशी 2014ला मोदींची लाट होती तशी आता पूर्ण अँटी मोदी लाट आहे. म्हणजे उमेदवार कोण आहे, त्यांनी किती काम केलेलं आहे याच्यापेक्षा
लोकांचं अशी भावना आहे की आम्ही जर यांना निवडून दिलं तर वरती परत मोदी परत जाऊन जाणार आणि ते लोकांना होऊन द्यायचं नाही. बरं, म्हणजे तुम्हाला पक्षाला निवडून नाही आणायचं, उमेदवार कुणीही असो हां, पक्षाला निवडून नाही पक्षाला निवडून नाही आणायचं. म्हणजे सगळ्या लोकांच्या मनात तेच आहे. आणि 2 मेन जे प्रश्न होते जास्त करून ग्रामीण भागामधला शेतीचा प्रश्न होता. जे लेटेस्ट जी कांद्याची निर्यात गुजरातची झाली, इकडची झाली नाही, त्याच्यामुळं ग्रामीण भागातला रोज जास्त होता. आणि कॉन्स्टिट्यूशन बदलण्याच्या दृष्टीने जे चालू होतं, तर मग हे जर परत आले तर त्याच्यामुळं जे मायनॉरिटी क्लास होता त्या मायनॉरिटी क्लासनी फार मोठ्या प्रमाणात स्वतःहून येऊन मतदान केलेलं आहे. म्हणजे मी तर म्हणतो की मुस्लिम समाजाचं प्रत्येक मतदारसंघामध्ये कमीत कमी 25% मतदान असणार आहे, जे एक शिक्का चाललेला आहे अँटी मोदी. आणि म्हणजे त्याच्यामुळं उमेदवार कोण आहे, सुशिक्षित आहे, अशिक्षित आहे, आपल्या इथलं तरी म्हणजे आम्ही जे ट्रेंडिंग बघितलं, आम्ही मतदान केलेलं आहे, आमचं ग्रामीण भागामध्ये मतदान आहे, आमची पण शेती आहे, तर त्याच्यामध्ये कम्प्लिटली मी पण 10 लोकांना विचारलं. 10 लोकांपैकी 8 लोक मला म्हणत होते की तुम्ही कुणाला केलं, म्हणजे ते मला सांगत होते की तुम्ही यांना करा. म्हणजे कम्प्लीट असं वातावरण होतं. आणि मुस्लिम समाजामध्ये मी एक बघितलं की लोक एकदम गरीबच्या गरीब लोक, म्हणजे आता शेवटी पैसे वाटतात, हे सगळीकडे वस्तुस्थिती आहे, पैसे वाटले गेले, दोन्ही पार्ट्या वाटतात, सगळेच वाटतात, पण ते लोकांचं असं होतं की पैसे आम्हाला मिळो न मिळो ह्याच्याशी आमचं काही नाही, 200-500 रुपयासाठी आम्ही आमचा अधिकार ह्यावेळेस विकणार नाही आहे, आम्ही लोकशाही वाचवण्यासाठी मतदान करतो. म्हणजे अक्षरशः स्लोगन असं होतं की सेव्ह डेमोक्रेसी. म्हणजे जर सुशिक्षित आपण सिटीमधल्या एरियामध्ये गेलो, आता माझा मित्र आहे तर तो BJPचा कार्यकर्ता आहे, फॅन आहे, सगळं आहे, पण मतदान केल्यानंतर त्यांनी फक्त एवढंच टाकलं की सेव्ह डेमोक्रेसी. म्हणजे ते एक आता एक काय म्हणतो कॅचिंग लाईन झालेली आहे की सेव्ह डेमोक्रेसी. आणि आता जे समजा केजरीवाल जे सुटून आले तिकडून, ते जे सांगतात आहे की जेलमधल्या त्यांच्या जे असतात, म्हणजे लोकांना हे पटतं. म्हणजे आता कसं आहे, सोशल मीडियामुळं पोस्ट वगैरे सगळे माहिती लगेच मिळून जाते, काय चालू आहे, इलेक्ट्रिकल बॉन्ड वगैरे एवढ्या पिरियडमध्ये जे झालं. आणि ग्रामीण म्हणजे हा लोकसभा इलेक्शन लागायची वाट बघत होते, त्याच्या आधी लोकांचं मत ठरलेलं होतं. म्हणजे उमेदवार कोण आहे याला काहीच महत्त्व नव्हतं. म्हणजे कुठं आता आपण इथं आहे, आपण विदर्भातलं बघितलं की तिकडचं आपल्याला काही माहीत नसतं कोण उमेदवार आहे, त्यांनी काय काम केलं काय. पण हीच परिस्थिती तिकडं पण आहे. म्हणजे जे समजा थोडंसं मराठवाड्यामध्ये गेलो आपण, तर तिथं थोडासा जो जरांगे फॅक्टरी तो जास्त हे झालं. म्हणजे जे ऐकायला आलं मला मित्रांकडून की बीडमध्ये जे पंकजा मुंडे आणि सोनवणेंमधली फाईट आहे, तिथं कम्प्लीट 2 कास्टचं झालं. आणि असं वंजारी समाज, मराठी समाज, म्हणजे तिथं लोकांनी जास्त महत्त्व याला दिलं, मराठा आरक्षणला. आता जसं नगर जिल्ह्यामध्ये आलं तर इथं कास्टचं एवढं काही चालत नाही, पण इथं शेतकरी हा बाहेर होऊन पडला. म्हणजे आता मी राऊरी तालुक्यातला आहे, इथले पालकमंत्री विखे आहे. आता आम्ही 10 दिवस तिकडं होतो, आम्हाला पिण्याला पाणी सोडावं म्हणून अक्षरशः चाऱ्याचा पाण्याचा प्रश्न निर्माण झाला होता. त्याच्या आधी 8 दिवस पालकमंत्री नामदार विखे आहेत, त्यांच्याकडे लोक जाऊन आले, ते म्हटले की पाणी सोडण्यासारखी परिस्थिती नाही, फक्त पिण्यासाठी सोडलं जाईल. तर आम्हाला अक्षरशः आम्ही प्राजक्तदादा तनपुरे आमचे आमदार होते त्यांच्याकडे गेलो, त्यांनी कलेक्टरला फोन लावले, कलेक्टर म्हणले पालकमंत्र्यांनी सांगितल्याशिवाय आम्ही सोडू शकत नाही. आम्ही अक्षरशः 3 दिवस रस्ता रोको आंदोलन, सगळ्या प्रकारचे आंदोलन केले, त्याच्यानंतर पाणी सोडलं. म्हणजे लोकांमध्ये आम्हाला स्वतः अनुभव आला एवढ्यामध्ये की हे कुठल्या लेवलला जाऊन येतात. ते काय म्हणतात की नाही त्यांचे मतं आम्हाला मिळणार नाही, त्यांना पाणी कशाला सोडायचं, पाथर्डीला पाणी सोडत. म्हणजे हे त्यांचं मत होतं. म्हणजे हे बघून आणखी आम्ही म्हटलं की आम्ही कुठल्या पक्षाचे नाही, पार्टीचे नाही, आम्ही शेतकरी आहे आणि आम्हाला आज पाण्याची गरज आहे, तुम्ही आम्हाला 3 दिवस पाणी सोडू शकत नाही. आणि तेवढं पाणी शिल्लक होतं. कलेक्टर म्हणायचे पाणी शिल्लक आहे, फक्त मला पालकमंत्र्यांनी सांगितलं तर मी पाणी सोडतो. पण तरी त्यांनी हट्ट असं धरलं. म्हणजे त्यांना आता असं झालं आहे की आम्ही हटू शकत नाही, आम्हाला कोणी पाडू शकत नाही, ही परिस्थिती सगळी. म्हणजे सगळ्यांच्या याच्यामध्ये असं झालं आहे की हे परत होऊ शकत नाही, परत हेच पंतप्रधान होणार आहे आणि आमचं काही होणार नाही. आणि त्यांनी जसं गृहीत धरल्यासारखं झालं, त्याच्यामुळे तो रश फार मोठा आहे लोकांना. म्हणजे लोक असं होऊन जाऊन मतदान, म्हणजे होऊन मतदान जास्त झालं आहे. आणि आपण म्हणतो टक्केवारी कमी झाली, तर माझं म्हणणं आहे की टक्केवारी जे BJPला मतदान जे आपण म्हणतो सुशिक्षित किंवा नोकरदार वर्ग म्हणतो आपण, त्या लोकांचं जे असतं तर त्यांचं कमी झालं आणि जे सर्वसामान्य माणसं आहे त्यांचं जास्त मतदान झालं. हे 55% मी म्हणून त्यांचे 30-35% मतदान त्यांचं. आणि प्लस तुम्हाला जे म्हणलं मायनॉरिटीचं, तर तो मोठा फार चेंज होणार ते कुणीच गृहीत धरलेलं नव्हतं. म्हणजे ते आम्हाला अनुभव आला की ते लोक अक्षरशः
मोटरसायकलीवर बायका मुलं घेऊन, म्हणजे असे कधी येतच नव्हते. इथून मागची इलेक्शन आम्ही बघितली, कधीच येत नव्हते. पण ह्यावेळेस ते अक्षरशः हा आला का नाही, तो आला का नाही, त्याला फोन करून बोलो, याला फोन करून बोलो. म्हणजे त्यांनी ते मतदान अक्षरशः घडून आणलं त्यांचं. म्हणजे आपलं 100% कसं होईल, बाकीचं थोडं कमी जास्त तिकडं होईल, तर आपण त्याच्यामध्ये आपला म्हणजे वन सायडेड आहे कम्प्लीट. तुम्हाला सांग ऑल ओव्हर इंडिया म्हणा किंवा कुठं पण, मला इथली जी परिस्थिती आहे, म्हणजे मी बाकी ठिकाणी श्रीरामपूर मतदारसंघामध्ये आमचा कॉन्टॅक्ट येतो, तिथं प्रॉपर श्रीरामपूरमध्ये त्यांच्या जवळजवळ म्हणजे शिर्डी मतदारसंघामध्ये 1 लाख मतदान आहे. आपल्याकडं 1.25 लाख मतदान आहे. त्याच्यामधलं 70% जरी झालं, 60% जरी झालं, तर ते कम्प्लिटली वन सायडेड मतदान झालेलं आहे. त्याच्यावरून तुम्ही अंदाज काढा काय होऊ शकतं. आम्ही तर काहीच म्हणत नाही, आम्ही म्हणतो अजून काय कुणी त्यांना पराभूत करू शकत नाही, की त्यांची परंपरा नाही पराभूत होण्याची. पण ह्यावेळेस त्यांचाच नाही विषय, पण फार मोठा उलटफेर सगळीकडे होणार. म्हणजे आता तर आम्ही म्हणजे आमचे जेवढे मित्र होते BJPचे किंवा जे सपोर्टर्स होते, आमचा ग्रुप आहे मित्रांचा, तर त्याच्यावर ते सुरुवातीला म्हणायचे की 60-40 होईल, नंतर 50-50वर आली. आता 48 जागापैकी ते म्हणतात फक्त 15 जागा येण्याची शक्यता, बाकीच्या सगळ्या आघाडीच्या लागणार. म्हणजे नाशिकच्या असतील, धुळ्याच्या असतील, कुणी औरंगाबादच्या असतील, तर असं सगळ्यांचं जे मत आहे त्यांच्या भागातलं सांगून ते सांग असं. अजून काही नाही, काही नाही आता. थँक्यू सर. चला ह्या काकांना विचारूयात आपण. काय वाटतं काका, आत्ताच निवडणुका झालेल्या आहेत आपल्या, आणि आता येत्या 4 जूनला आपला रिझल्ट आहे, तर काय वाटतं कोण निवडून येणार, सुजय विखे की लंके? नाही, आता आपण असं नाही सांगू शकत की सुजय विखे की लंके. मतदान पेटीमध्ये बंद झालेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या भारत देशाला संविधानाने एक मोठा अधिकार दिलेला आहे गुप्त मतदान पद्धतीचा. आज आपण या पद्धतीने अंदाज बांधू शकत नाही की बाबा सुजय विखेच येतील किंवा लंके साहेबच येतील. मतदारांनी त्यांच्या पद्धतीने त्यांचा मतदानाचा हक्क बजावलेला आहे. आणि त्या पद्धतीने लोकांच्या मनात नेमकं काय आहे आणि लोकांच्या मनात जो उमेदवार आहे तो बरोबर आहे ते पहिल्यापासूनच ठरलेला असतो. आणि त्या पद्धतीने लोकांनी मतदान केलेलं आहे. आणि आपण पाहूया 4 जूनला कोण निवडून येते ते. चालेल, या सर. तुम्हाला तर माहितीच आहे आता लोकशाहीच्या निवडणुका झालेल्या आहेत सध्या, आणि आता येत्या 4 जूनला आपले रिझल्ट आहे, तर काय वाटतं कोण निवडून येणार, सुजय विखे की लंके? नाही, आता कसं आहे, दोन्ही पण उमेदवार तसे तुल्यबळ आहेत नाही का. लंके साहेबांनी पण त्यांच्या आमदारकीच्या काळामध्ये येथे पारणी तालुक्यामध्ये कामे केलेली आहेत. आणि माननीय नामदार विखे साहेबांनी सुद्धा नगरचा विकास त्यांनी पण केलेला आहे. पण आता जनतेच्या मनात यावेळेस काय आहे, म्हणजे मला तरी वाटतं 50-50% दोघांना पण जनतेचं म्हणजे मत आहे. पण आता शहरातील पब्लिक आणि खेड्यातील जे लोक असतात ह्याच्यामध्ये थोडासा फरक पडतो नाही का. मग आता जे खेड्यातील लोक असतात त्यांच्या गरजा वेगळ्या असतात, सिटीमध्ये जे राहणारे लोक असतात त्यांचे प्रश्न वेगळे असतात. एज्युकेटेड आणि थोडेसे खेड्यातले समजा काही लोक त्यांचं शेतामध्ये काही थोडंसं पिकाला भाव नाही त्याच्यामुळे नाराज असतात, पाणी नसतं. मग ह्याच्यावर जर काम झालं नसेल तर मग ते नाराज असल्यामुळं मग मतदानाचा जो कल आहे तो थोडासा वेगळ्या पद्धतीने त्यांना असं वाटतं मग बदल पाहिजे हां, असं लोकांना वाटतं म्हणजे तिकडच्या. आणि शहरामध्ये समजा आता विखे साहेबांनी ते उड्डाणपूल केला किंवा बरेचसे समजा त्यांनी सुद्धा करोना काळामध्ये त्यांनी सुद्धा काम केलं आहे. त्यांचे हॉस्पिटल आहेत किंवा अनेक पेशंट असतात, फक्त करोनाच नाही, विखे हॉस्पिटलला इतरही समजा कॅन्सरचे पेशंट, कॅन्सर विभाग आहे लोणीला, किंवा मेडिकल एवढे समजा इथे विद्यार्थी वगैरे तयार होतात, डॉक्टर्स तयार होतात, किंवा रोजगार त्यांच्या माध्यमातून अनेक संस्था आहेत त्यांनीसुद्धा रोजगार दिलेला आहे. म्हणजे त्यांचंसुद्धा काम तसं चांगलंच आहे. फक्त केंद्र सरकारने आम्हाला असं वाटतं का ज्या बेसिक समजा नोकरी करणारे जे लोक आहेत, सर्व्हिस करणारे, आणि जे लोकांना कसं वाटतं का महागाई झाली, पण लोक असं विचार करत नाही का पूर्वी पगार एखाद्या व्यक्तीचा 5,000 होता, आता 50,000 आहे. मग ते म्हणतात बा 400 रुपयाचा सिलेंडर आता 400लाच राहायला पाहिजे. असं होत नाही ना. 70 रुपयाचं जे पेट्रोल आहे ते 100 झालं, पण त्यावेळेस 70 रुपये तुमचं पेट्रोल असताना तर पेट्रोलचा जो भाव आहे तो त्यावेळेस पगार त्या व्यक्तीला 7,000 होता, आता त्या व्यक्तीचा पगार 20,000 झालेला आहे. पण त्या प्रमाणामध्ये पण तरीसुद्धा लोकांची अपेक्षा असते ज्या जीवनावश्यक वस्तू आहेत, समजा उदाहरणार्थ गॅस आहे किंवा पेट्रोल आहे, यांचे भाव
जरी समजा GST किंवा इतर ह्याच्यावर लावलं तर लोकांना चालतो, पण ज्या गोष्टी रोजच्या जीवनातल्या असतात त्या वस्तू शासनाने कमी दरातच ठेवायला पाहिजे, वेदर तो श्रीमंत असतो किंवा गरीब असतो. कारण गृहिणी असलं तर त्यांचं लक्ष पहिलं गॅसकडे जाणार, गॅसचं भाव, लाईट बिल जास्त आलं नाही का. म्हणजे डे टू डे ह्याच्यामध्ये श्रीमंत गरीब ते सारखेच नाराज असतात. त्याच्यामुळं शासनाने ह्या ज्या गोष्टी आहेत ह्याच्यावर सबसिडी किंवा त्याची किंमत इतर वस्तू ज्या आहेत ज्या चैनीच्या किंवा इतर समजा ज्या आहेत त्याच्यावर जास्त टॅक्स वगैरे लावला तर चालू शकतं. तर 4 तारखेला कळेल कोण येईल ते नाही का. हां ठीक आहे. काका तुम्हाला काय वाटतं कोण निवडून येणार? आता स्पष्ट सांगायचं म्हणजे का हे उमेदवार आणि नंतर माननीय पंतप्रधानांचे भाषणं, मोठमोठ्या नेत्यांचे सभाचे भाषणं, त्याच्या आधी हा जो फोन जे शोध लागलेत याच्यामुळे तरुण वर्गाच्या हाती फोन आलेला आहे. त्यामुळे तरुण पोरांना कोणाला किंवा काही सांगायची गरज पडत नाही. त्यांनी ते त्यांचं मत पक्क केलेलं असतं इलेक्शनच्या आधी. तरी पण औपचारिकता म्हणून ज्या सभा झाल्यात वगैरे याचा पूर्वी असा काळ होता, मी अनुभवलेला इथला, की गांधी मैदानमध्ये माननीय यशवंतरावांची सभा असेल, नाईक साहेबांची सभा असेल, याचा परिणाम खूप व्हायचा सभेचा. आता सभा होणं म्हणजे उलट निगेटिव्ह इफेक्ट होता असं माझं मत आहे. म्हणजे उदाहरणार्थ आता मोदी साहेबांनी जे थोडंसं वेगळ्या समाजाचं नाव नाही घेऊ पण त्याविषयी उद्गार काढणं वगैरे, आणि तुम्ही आता 10 वर्ष राहिलेत आणि पुढचा प्रोग्राम याच्यामध्ये म्हणजे शेतकऱ्यांचा तुम्ही पुढचा काय प्रोग्राम दिला. मेनली शेतकऱ्यांच्या डोक्यात आता काय झालं किंवा मोदी साहेब हे शहरी वर्गाचेच हे करतात. म्हणजे मध्ये कांद्याचा प्रश्न झाला असेल आणि दुसरं त्यांचं थोडं टोनिंग असं येतं आता जुन्या ज्येष्ठ नागरिकांना ते म्हणतो किंवा पर्टिक्युलर नाव घेऊन नेहरूवर घसरणं वगैरे. मान्य तुम्ही केलं 370चं, त्या काळच्या परिस्थितीवर तो निर्णय घ्यायला असतो. म्हणजे एकदमच असं हे केल्यासारखं काय हिंसीपणाने तुम्ही नाव घेणं वगैरे असं बरोबर वाटत नाही काही वर्गांना. म्हणजे त्यांनीसुद्धा त्यावेळेस फाउंडेशन घातलेलंच आहे. तुमचा द्वेष भावना त्यातून तुमची दिसायला नको. तुम्ही मोठ्या ते माननीय पंतप्रधान त्यामुळे आम्ही त्यावेळेस आपण प्रतिका तुम्ही विचारलं म्हणून सांगतो की अमुक एक त्यावेळेस खूप चुकले ना आम्ही आता दुरुस्त करतो. म्हणजे म्हणून तर जनतेने दिलेलं असतं. आणि पूर्वीचा जो एक मिनिट हे पण महत्त्वाचं प्रत्येक चाललेली आहे इथं पत्र 5 मिनिटांचं. म्हणजे तर तो आता जो 50-60 वर्ष प्रत्येकजण काय उठसुटतो वगैरे किंवा यांनी काय केलं त्यांनी काय केलं हे त्या काळी ते करतच असतं पॉझिटिव्ह. आणि ज्यावेळेस स्वयंपाक करते एखादी बाई म्हणजे ती करताना त्यातून काही ते एखाद्या होतं मिरच्या कमी असते याचा अर्थ तिचं इंटेन्शन महत्त्वाचं. म्हणजे तुम्हाला असं वाटतं की लंके निवडून येणार? लंके 100% मी गॅरंटी देणार म्हणजे स्पष्टपणे लंके येणार. आणि जिथं काही माझं तर रिडिंग आहे काही ठिकाणी मोदी साहेब जिथे घसरलेत तिथं निगेटिव्ह इफेक्ट होणार हे पण सांगतो. कारण शेतकऱ्याचा प्रश्न ग्रामीण भागामध्ये खूप हे झालेलं आहे. त्यानंतर सुशील बेकारांचा प्रश्न आहे आम्हाला. आणि ज्येष्ठ नागरिकांना हे मी म्हणतो असं आता शरदराव जो आपल्याला आम्ही का कोणी बघतो पण शेवटी तुम्ही जसे राजकारणाचं करिअर असतं तुमचं आता तुम्हाला कोणाला कमी लेखू नये. वैयक्तिक याच्यावर बोलणं किंवा आत्मा भटकतो वगैरे हे आता लहान मुलांचं जसं एकमेकाला शाळेत चिडत आता ते सगळे वरिष्ठ माणसं इनडायरेक्टली तुमचं मत आता आम्हाला भेटलेलं आहे. आता थोडं पुढं वळूयात. चालतं थँक्यू. तुम्हाला तर माहिती आहे आत्ताच लोकसभेच्या निवडणुका पार पडलेल्या आहेत आणि 4 जूनला आपला रिझल्ट आहे. काय वाटतं कोण निवडून येणार, विखे की लंके? विखे. विखे का बरं विखे? कारण नरेंद्र मोदी पंतप्रधान होणार आहेत म्हणून. बरं लंके का नको? मग का नको म्हणून नाही का पाहिजे असं विचारा ना. बरं लंके पाहिजे की तुम्हाला विखे पाहिजे? लंके हे वाईट उमेदवार वाईट नाही किंवा त्यांच्याबद्दल निगेटिव्ह थिंकिंग काहीच नाही, परंतु देशाचा विचार करता जर वरिष्ठ पातळीवरती पंतप्रधान कोण हवा आहे तर याबाबतमध्ये लोकांचं जो पॉझिटिव्ह आहे तो जे सध्याचे पंतप्रधान आहेत नरेंद्र मोदी हे त्यांच्या बाजूने आहेत. म्हणून जे आहे की मतदान जे मागितलेलं आहे भारतीय जनता पार्टीने खाली उमेदवारांनी जे मतदान मागितलेलं आहे ते नरेंद्र मोदी यांच्या नावाने मागितलेलं आहे. आणि लोकांमध्ये आजही प्रभाव नरेंद्र मोदींचा चांगला आहे. त्यामुळे निश्चितच भारतीय जनता पार्टीचा उमेदवार निवडून येईल. थँक्यू सर.
या आपण पुढे वळूयात. माझं काय मतदानच नव्हतं. मतदानच नव्हतं. काका तुम्हाला काय वाटतं? विखे विखे विखे. का बरं विखे? येईल तर चांगलाच आहे. काय चालतं. काका तुम्हाला काय वाटतं? आम्ही तर खेड्यात राहतो. हां. मी सहज आता खेड्यातून मतदान करून आलो. बरं. पण खेड्यात तर आमच्याकडे लंकेच म्हणतात सगळे. लंकेच. का बरं लंके? काय खेड्यात लोक सगळे ते काय म्हणतात बस सामान्य माणूस आहे बर हे त्याच्यामुळं पाहिजे बा हम्म. असं लोकांचं आहे असं बरं ठीक समजू. मोदीला आणायचं असं नाही म्हणतो कोणी. नाही मोदीवर नाही कोणी. चला. नमस्कार काका. नमस्ते. कुठले तुम्ही? नगरमधलेच. नगरमधलेच. आता तुम्हाला तर माहिती आहे 4 जूनला आपला रिझल्ट आहे. लोकसभेच्या निवडणुका पार पडलेल्या आहेत. काय वाटतं कोण येणार निवडून? लंके. लंके. का बरं लंके? काय आहे, ग्रामीण भागातला आहे आणि दुसरी गोष्ट त्याची शेतकऱ्यांच्या अडीअडचणीची जाणीव आहे त्याला. बरं. आणि त्यांनी कोरोनाच्या वेळेस चांगलं काम केलेलं आहे हां म्हणून ते लंके. म्हणून लंके. ठीक आहे आपण या काकांना विचारूयात पुढं. काका काय वाटतं कोण निवडून येणार? 10 वर्षापासून महागाई वाढली. बरं. हे सरकार नुसतं चांगलं करतो म्हणलं तर काहीच केलं नाही. हां त्याला सरकारमध्ये बदल व्हायला पाहिजे. लंके यायला पाहिजे निवडून. बरं. एक चांगला माणूस आहे. गरिबातला माणूस मोठा होण्यात फार महत्त्व आहे. बस एवढं. चालेल थँक्यू. नमस्कार काका. नमस्कार. काय वाटतं कोण होणार नगरचा खासदार? काही सांगता येत नाही. सांगता यायचं नाही. फाईट टफ झालेली. खूप वाईट झालेली आहे. तरी पण अंदाजे कोणी सांगता येईल? नाही सांगू शकत नाही. ठीक आहे चला. काका तुम्हाला काय वाटतं कोण होणार नगरचा खासदार? विखे की लंके? विखे होणार. विखे. का बरं विखे? काही थोडेफार मात्र बरं विखे येणार. विखे. बरं. फाईट चांगली झालेली आहे. हां. तसं आहे. हा आणि वरती आम्हाला मोदी पाहिजे. वरती मोदी पाहिजे म्हणून विखे. येस दॅट्स गुड. चालेल थँक्यू सर. नमस्कार काका. कुठले तुम्ही? नगरचे. तुम्हाला तर माहिती आता येत्या 4 जूनला आपला रिझल्ट आहे आणि कोण तुम्हाला काय वाटतं कोण निवडून येणार विखे की लंके? मोदींमुळं विखे येतील. मोदींमुळे विखे येतील. हो. का बरं? विखेंचे काही कामं सांगू शकता का तुम्ही? नाही मोदी फॅक्टरमुळेच विखे येतील. मोदी फॅक्टरमुळे विखे येतील. काका तुम्हाला काय वाटतं? यांनी सांगितलं ते बरोबर आहे. बरं. मोदींसाठीच विखे निवडून येतील. मोदींसाठी विखे निवडून येतील. हो 100%. बरं चालेल थँक्यू. पुढे वळूयात आपण. नमस्कार काका. काय वाटतं कोण येणार निवडून विखे की लंके? विखे यायला पाहिजे. का बरं विखे? मोदीसाठी विखे. मोदीसाठी विखे यायला पाहिजे. इथं कोणी असो वरती मोदी पाहिजे. वरती मोदी पाहिजे. विखेंची काही कामं सांगू शकता का? विकास कामं? नाही मी नाही सांगू शकत. बरं ठीक आहे चालेल. ठीक आहे काय वाटतं तुम्हाला कोण होणार नगरचा खासदार? सुजय विखे की लंके? सुजय विखे. का बरं सुजय विखे? पसंती. पसंती. बरं चालेल. हो. चला थँक्यू.